जर तुम्ही एखाद्या वडापावच्या गाड्यावर वडापाव खात असाल आणि त्या वडापावच्या गाड्यावर गर्दी असेल बऱ्यापैकी, म्हणजे कंटिन्युअस तो तळतोय आणि एका टाइमला 30-35 वडापाव तो त्याच्या घाण्यातून काढतोय, असे त्यांनी 4-5 घाणे काढले, 4 घाणे काढले समजा, एक 30-30 वडापावचे 120 वडापाव झाले. 120 वडापाव झाल्यानंतर त्यांनी जी ऑइलची लेवल घातली कढईमध्ये ती कमी होणार आहे सिग्निफिकंट. बरोबर. त्याला नवीन ऑइल रिफिल करायलाच लागणार आहे. ते नवीन ऑइल रिफिल झालं की मग नवीन तेल पडत राहतंय आणि एवढा काय हार्मफुल नाहीये. हार्मफुल कोणाकडे आहे की बाबा ज्याने सकाळी कढई ठेवली आणि मध्ये मध्ये कस्टमर येतोय आणि तो 20 वेळा त्यांनी कढई पेटवली, सारखी तापवलंय तेल, थंड केलंय, तापवलं, नवीन तेल त्याच्यात टाकलंच नाहीये त्यांनी. एकदाच जी सकाळी कढई भरली तीच तो रात्रभर पर्यंत गरम करतोय, थंड करतोय, असं जर होत असेल तर ते हार्मफुल बनणार आहे. जेवढा वेळा ते जास्त रिहीट होणार आहे तसं तसं ते हार्मफुल होत जाणार आहे.